तर भावानं तुम्हाला प्राचीनकालीन मंदिराविषयी काय माहित आहे काय माहित नसेल तर तुम्हाला माझ्या माहितीनुसार थोडं थोडं सांगतो, भावाला फॉलो करून घ्या. असं मस्त मी दुकानमध्ये गेलतो, दुकानमध्ये गाडी धुवायची मशीन घेऊन आलो. मग गाडी धुवायला स्टार्ट करायचं होतं. मग भावानं अशी गाडी मस्त मी धुवून झाली. गाडी धुवून झाल्यावर गाडी रिवर्स लावून घेतलो पद्धतशीर. गाडी रिवर्स लावून झालं. मग घरातले सर्वजण चाललेलो देवदर्शनाला. मग असं पहिल्यांदा असं घरातनं बाहेर जाऊन पडलो. आणि मग घरात आम्ही बाहेर पडल्या गाडी तर काय आम्ही काय झोपत नसतो. A few moments later. आणि भावानं आता कारखान्याचा सीझन जे झालं, नुसतं ट्रॅक्टर 2 चाकी डबल सिंगल टांगा मस्त म्हणजे सगळं मोकळं भरून बिरून. आणि नरसोबावाडीत पोहोचलं काय गर्दी आरा. मग म्हणलं आता चला पहिला प्राचीनकाली मंदिरला जाऊया मस्त मध्ये. आणि भावानं तुम्हाला आता मंदिरचं काय थोडीशी माहिती सांगा, आता स्टार्ट करतो कारण परत काय वेळ पुरणार नाही. मग असं मंदिरामध्ये पोहोचलो आणि पूर्ण असं जंगलामध्ये मंदिर वसलं आहे. कोल्हापूरमध्ये मंदिर आहे बघा भावानो. आणि हे तुम्ही म्हणजे मंदिर आत्ता काय नाही, शिवाजी महाराजांच्या आधी काळातलं 1200 शतकातलं मंदिर आहे हे. आणि भावानो तुम्ही म्हणजे आता हे पूर्ण असं वर्ण मोकळं उजेड पडा ठेवलंय. हे गोजागिरी पौर्णिमेला बरोबर सूर्य ह्या पोळाच्या वर येतो प्रॉपरली. आणि भावानो या मंदिरात एक गोष्ट आहे की कोणत्याही मूर्तीचं तोंड वगैरे पूर्ण फुटलेलं आहे आणि कोणत्याही हत्तीच्या मूर्तीची सोंड देत नाहीये. आणि भावानो हे जगातलं एकमेव असं मंदिर आहे की या मंदिरात नंदीचं नाहीये. शंकराचं मंदिर आहे पण या मंदिरात नंदीचं नाहीये. असं जगातलं एकमेव मंदिर आहे. आणि भावानो या मंदिराविषयी कोणाला पूर्ण माहिती बघायची असेल तर भावानो तुम्ही युट्यूबवर बघू शकताय. मला जेवढी माहिती होती भावानो मी तुम्हाला शेअर केलेली आहे. मग तिथनं नरसोबावाड्यात जायचो. मग गाडीत तेल टाकलं असं मस्त मध्ये. मग जरा नरसोबाला निघालो. गर्दीच्या होतो म्हणजे जरा गाडी लांबल्यानंतर पायपाय गेलो मस्त चालत. मग पायपाय गेल्यानंतर असं दादांचं पोस्टर त्यांनी लावलेलं. दादांचं काय जिकडे तिकडे पोस्टर लावलेत भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून. मग जर असं डोक्याला गंध त्यांनी लावून घेतलो. डोक्याला गंध त्यांनी लावून झाल्यानंतर कसं दिसते भावनो शेवट हो. मग तिथनं असं दर्शन घेऊन निघालो. आणि भावनो असे नवनवीन ब्लॉग बनवण्यासाठी भावाला फॉलो करून घ्या तुम्ही.